या बिचाऱ्या बायाच्या काही वरच्या बारक्या राहत नाही, पण मुद्दाम कोणत्या लग्नामध्ये जातील त्या टवसून बसतात. टवसून म्हणजे जवळजवळ सत्य तिला म्हणजे सरक लागे सरक ना का तू सर ना सरक म्हणते तो कोणा गावची होता का? हा तुम्ही बोरगावची नाही महा बोरगावची कोण असू तू त्या रावताची बोलली मा ते का लिहिली होस काय काय म्हणते एकसारखी पाहत होतो हो का नव्हे का हो का नव्हे का हा तुझा कोण होता माझा ना तो मा पकड लग्नाचा झाला गे लहानसा होता तो पाहिलं म्हणते. पण याला गाणं म्हणायची सहित आमच्या झाडीपट्टीतल्या बाया घाले कसे म्हणतात पा लग्नातले गाणे आणि पाळाचा मामाये कावयेरा खाते पाळाचा मामाये कावयेरा खाते हा दिवा घडलन गंगाराम का त्याना दिवा घडलन पाळ पाळ करती हरदाई खंदावा जाती व नवरदेवाच्या बापाना येवा पोट भर लाताना खावावं. रोवण्यात जातील का नाही ते यायचा रोवण्यामध्ये तोंड उगा राहत नाही. राजा चंदन चंदन कोटच्या कोटीत चंदन लावून टाकते. परत पाळाचा आंबा माय कावरा खाते चार बाया कशा म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या गाणं एकच चालही एकच. पहिली बाई फायदा म्हणते कसं आणि पाळाचा आंबा माये कावयेरा खाते पण एखाद्या बाईचा आवाज जर गोड असेल तर तोच गाणं ते बाई कशी म्हणते पहा आणि पाळाचा आंबा माये कावयेरा खाते पाळाचा मामाये कावयेरा खाते म्हणजे मजा आली. पण एखादी बाई जर लग्नामध्ये रागात आली समजा नवरा बायकोचा झगडा होऊन गेला नसल झाला पण झाला समजा तर ते पहिले तिचा तावा गरम राहते तर तोच गाणं ताली एकच तर ते त्या ताळ्यात कशी म्हणते अरे पाळाचा मामाये कावयेरा खाते म्हणावता म्हणावण्यात नाही म्हणावं पण दुसऱ्यावर राग काढण्यात काय अर्थ आहे का? पण तोच गाणं मग एखादी बुडगी असेल समजा आमची आता अंजनाबाई आहेत तर या बाई तोच गाणं कशी म्हणतील असा हा झाडीपट्टीचा प्रकार आहे. आणि एक तुम्हाला ते माहित आहे आणि काय सांगू बाई तुले प्रकारचे गेले वाट पाहून या गेले डोळे सुजून बापूचे व बाप नाही आले अजून. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.